नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सारंग देवरे, छत्रपती संभाजीनगर. आज आपण ऐकणार आहोत शोल्डर रिप्लेसमेंटबद्दल. डॉक्टर खरंच आहे का? शोल्डर पण रिप्लेसमेंट होते का? निश्चित होते आणि इंडिकेटेड केसेसमध्ये योग्य पद्धतीने ते सर्जरी झाली, तर त्याचे खूप सुंदर असे रिझल्ट्स असतात. त्यात सर्वसाधारणपणे ही कोणी करावी? ज्यांचं शोल्डर आर्थरायटिक आहे. जसं आपण ऐकतो की गुडघा झिजलाय, खुबा झिजलाय. खूप लोकांची आपण बघतो त्यांचे खुबा बदललाय, त्याचा गुडघा बदललाय, एल्बो बदललाय. तसं शोल्डर रिप्लेसमेंट सुद्धा असते आणि त्यात सुंदर प्रतीचे इम्प्लांट्स उपलब्ध आहेत. एक योग्य इंडिकेशनमध्ये चांगल्या सर्जनने व्यवस्थित सर्जरी जर झाली तर पेशंटचा आउटकम परफेक्ट असतं. डॉक्टर ही कोणाला करायची गरज आहे? युजुअली ऑल दीज सब्जेक्ट्स आर मोर दॅन 50 और 60 इयर्स ऑफ एज. अगदीच अपवादात्मक केसमध्ये वातामुळे ज्याला आपण रुमॅटॉइड आर्थरायटिसमुळे जर तुमचा शोल्डर जॉइंट ग्ल्युनोह्युमरल जॉइंट जर खराब झाला असेल तर त्या केसमध्ये कमी वयात एक साधारणपणे टी-एस-आरची गरज पडू शकते. डॉक्टर टी-एस-आर आहे आणि आर-एस-आर आहे या दोघांमध्ये काय फरक आहे? ज्या ठिकाणी बेसिकली खांद्याला कंट्रोल करणारे जे सगळे पाचीस टेंडन्स असतात ते जे सगळ्यात साधारणपणे तो कफ बनवतात. तो कफची चादर जर व्यवस्थित असेल तर अशा पेशंटला फक्त टी-एस-आरची गरज असते. आर-एस-आर रिव्हर्स शोल्डर रिप्लेसमेंट, जिथे बेसिकली खांद्याला कंट्रोल करणारे जे मसल्स आहेत किंवा जे स्नायू आहेत किंवा जे लिगामेंट्स आहेत ते कमकुवत झालेत, क्षीण झालेत, जीर्ण झालेत, फाटलेले आहेत आणि रिपेअर होण्यासारखे नाहीत. अशा केसेसमध्ये रिव्हर्स शोल्डर रिप्लेसमेंट इंडिकेटेड असते, त्या ठिकाणी ती केली जाते. हे तुम्हाला एक तुमचे जवळचे जे शोल्डर सर्जन आहे ते निश्चित सांगतील. तुम्हाला काय गरज आहे याचं वर्गीकरण किंवा याचं निदान निश्चित ते करते. त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे? तुम्हाला तर गरज नाही, डॉक्टर माझा खांदा दुखतोय, मला रिप्लेसमेंट लागेल का? याच्यासाठी तुम्हाला तुमचे अगोदरचे असलेले एक्स-रे, इतर सगळे जितके काही ब्लड रिपोर्ट्स आहेत, असलेले सिटी स्कॅन, एम-आर-आय ते घेऊन तुमच्या डॉक्टरांसमोर बसायचं आहे. डॉक्टर मला 2 डॉक्टरांनी शोल्डर रिप्लेसमेंट सांगितली, पण मी करू का? मला भीती वाटते. एक रफली साधारणपणे जसं मी तुम्हाला सांगितलं, की योग्य इंडिकेशन असलेल्या ठिकाणी जर चांगली सर्जरी झाली तर पेशंटला सुंदर हात वरती करता येतो आणि ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग सगळ्या करता येतात. मी तुम्हाला क्रिकेट खेळता येईल, बॅडमिंटन खेळता येईल असं नाही सांगत आहे. युजुअली हे सगळे सिटिझन्स, ऑल दिस पीपल आर मोर दॅन 50, 55, 60 इयर्स ऑफ एज हू कम ॲज एन केस ऑर सब्जेक्ट फॉर शोल्डर रिप्लेसमेंट. याच्यात शोल्डर रिप्लेसमेंट नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेनलेस नाईट्स. हे ज्यांना शोल्डर पेन असतो ते रात्री झोपताना भयानक त्रासलेले असतात. रात्री झोपच येत नाही. या अंगावर झोपू, त्या अंगावर झोपू आणि रात्री जर अगदी गाढ झोपेत चुकून सुद्धा हात हलला जोरात तर भयानक वेदना होतात. या सगळ्या त्रासातनं डे 1ला मुक्ती मिळते. खांदा दुखी बंद होते. खांद्याच्या हालचाली पेनलेस होतात. खांद्यात ताकद चांगली येते. हात बऱ्यापैकी हलायला लागतो. 4 व्हीलर चालवता येते, 2 व्हीलर चालवता येते आणि काही सीनियर सिटिझन्स व्यवस्थित पूर्णपणे योगासने सुद्धा करतात. तुम्हाला त्याची गरज आहे की नाही हे जाणून घ्यायसाठी नजीकच्या डॉक्टरांना तुमचे सगळे रिपोर्ट्स घेऊन भेटा. थँक्यू.